सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण, अटकाव आणि प्रतिबंध व सुधार विधेयक 2016 मांडलेलं आहे। सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील, आमच्या वर्षाताई, सन्माननीय श्री राठोड, सन्माननीय सपकाळ, सन्माननीय शंभूराजे, उन्मेष पाटील उन्मेष नाही केलं का? हा, उन्मेष अच्छा, मला वाटलं नाही। ओके ओके, सॉरी पाटील मागे फार मागे बसल्यानं माझं लक्ष नव्हतं। मी आवाजावरून मला राठोड वाटलं। हा एक हो पाठवा ना। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी देखील एक लेखी सूचना या संदर्भात देण्याचं या ठिकाणी सांगितलं। या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी काही सूचना केल्या, पण या विधेयकाला सर्वांनीच पाठिंबा दिला। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अनेक अशा घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडताना आपल्याला दिसल्या की ज्याच्यामध्ये जात पंचायतीच्या नावाखाली सामान्य माणसाला, गरीब माणसाला, कुठे दलित आदिवासी असतील त्यांना, कुठे वेगवेगळ्या समाजाला वाळीत टाकण्याचे प्रकार, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दंड करण्याचे प्रकार, म्हणजे स्वतःच न्यायालय बनून आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा बहिष्काराचं वातावरण हे तयार झालेलं आपण बघितलं। विशेषतः गेल्या काही वर्षात एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 46 असे गुन्हे घडले आणि 633 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले। आणि वेळोवेळी या संदर्भात ही मागणी येत होती की अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत हे कायदे याच्याकरता अपुरे पडत आहेत आणि म्हणून काही ॲडिशनल कायदा याच्याकरता एक केला पाहिजे, स्वतंत्र कायदा याच्याकरता केला पाहिजे, अशी बऱ्याच वर्षापासून या संदर्भातली मागणी चालू होती। आज आपण IPCच्या अंतर्गत काही कारवाई करतो, पण त्याच्यामध्ये जी तरतूद याच्यात आहे त्या तरतुदी नसल्यामुळे तो गुन्हेगार सुटून जातो किंवा त्याला शिक्षा देता येत नाही किंवा वर्षानुवर्ष केस सुरू राहते आणि शेवटी पुराव्यात मध्ये जी काही एक गॅप आहे त्या गॅपमुळे तो सुटून जातो। आणि म्हणून एक स्वतंत्र कायदा हा याच्याकरता करावा अशा प्रकारची मागणी सातत्याने येत होती। या सभागृहामध्ये मागच्या काळात मी असं घोषित केलं होतं की राज्य सरकार निश्चित या संदर्भातला एक स्वतंत्र कायदा तयार करेल आणि या विधेयकाच्या मसुद्या संदर्भात आपण तो राज्य शासनाच्या संकेतस्थळावर टाकला होता। 33 विविध संघटनांनी त्या संदर्भात काही सूचना, काही हरकती दिल्या होत्या। त्यांना सर्वांना आपण त्या ठिकाणी सुनावणी दिली। त्यानंतर सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विकास विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, या सर्व विभागांचे याच्यावर अभिप्राय मागवले आणि त्यांच्या माध्यमातून देखील सर्वंकष कायदा आपल्याला कसा तयार करता येईल याचा प्रयत्न आपण केला आणि मग सर्व आवश्यक सुधारणासह आपण याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली। हे जे विधेयक आहे, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी असं विचारलं होतं की कुठे संविधानिक अधिकारांवर तर याचा काही म्हणजे अधिक्षेप होत नाही ना, तर या संदर्भात विधी व न्याय विभागाचं संपूर्ण अभिमत घेण्यात आलं। विधी व न्याय विभागाने अतिशय स्पष्ट अभिमत त्यामध्ये दिलं। त्यानंतर दुसरा प्रश्न आला की माननीय राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे का, त्यातही त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची आवश्यकता या कायद्याला नाहीये आणि त्यामुळे त्यानंतर आपण हा जो अधिनियम आहे हा या ठिकाणी मान्यतेस ठेवला। याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकणे ही कृती हा आपण गुन्हा ठरवलेला आहे। सदर गुन्हा जो आहे याच्यामध्ये आपण 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची तरतूद ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे सदर नियमात सामाजिक बहिष्काराची एखादी घटना घडण्याची शक्यता असल्यास त्याबद्दल प्रतिबंधक कारवाई देखील आपल्याला करता येते। म्हणजे केवळ गुन्हा घडण्याची वाट पाहायची आवश्यकता नाहीये, तर प्रतिबंधात्मक कारवाई देखील आणि अटकाव करण्याची देखील तरतूद याच्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे अपराधाखालील शिक्षापात्र अपराध बळी पडलेल्या व्यक्तींच्या संमतीने व न्यायालयाच्या परवानगीने त्या ठिकाणी आपापसात मिटवता येतील अशाही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी ठेवली आहे। द्रव्यदंडाची शिक्षा लावण्यात आली तर त्यातला काही भाग न्यायालयाला जर असं वाटलं की हा त्या पीडितांना द्यायचा आहे तर द्रव्यदंडापैकी पूर्ण किंवा काही भाग हा त्या पीडितांना देखील देता येईल। त्यासोबत आपण
त्याच्यामध्ये जे काही पीडित आहेत त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भातली तरतूद देखील ठेवलेली आहे. त्यामुळे सगळ्या तरतुदी यामध्ये आपण निश्चितपणे ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय जयंतराव पाटील किंवा वर्षाताईंनी जी एक शंका बोलून दाखवली त्या संदर्भात निश्चित याच्यामध्ये काळजी घेण्यात आली आहे. तरी भविष्य काळामध्ये अशी काही समस्या त्या ठिकाणी जर आढळली तर त्यांची मतं पुन्हा ऐकून घेतली जातील. त्यात आवश्यकता असेल तर हे सभागृह सार्वभौम आहे. कुठे अडचण आली तर तसा बदल देखील निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यासोबत उन्मेष पाटील यांनी याच्यामध्ये काही तरतुदी नसल्याबाबतचा जो काही उल्लेख केला तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा कायदा स्टँड अलोन नाही आहे. या कायद्यासोबत समजा स्त्री अत्याचार असेल तर स्त्री अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातली कारवाई करताच येते किंवा आयपीसीची ऍडिशनल कारवाई याच्यात करताच येते. त्यामुळे हा कायदा पूरक कायदा आहे की या 2-3 कायद्याच्या अंतर्गत ज्या गॅप्स होत्या आणि ज्याच्यामुळे हे लोक सुटून जात होते त्या गॅप्स भरण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्या तरतुदीही ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या स्त्रीवर वेगळ्या प्रकारचा अत्याचार झाला असेल तर त्याही संदर्भातले कायदे अस्तित्वातले तेही लागू होतील आणि हाही कायदा लागू होईल. आणि ते पॅरलली आपल्याला माहिती आहे की विविध कायद्याच्या अंतर्गत आपण चार्जशीट करतो आणि त्यानुसार न्यायालय जो काही निर्णय तो निर्णय देत असतो. हर्षवर्धन सपकाळजींनी देखील या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जो आपण अधिकारी एक जो नेमलेला आहे त्या अधिकाऱ्याकडनं तीच अपेक्षा आहे जी आपण सांगितलेली आहे. म्हणजे त्याचं नाव जरी आपण ज्या प्रकारे आपण वाचलं त्या प्रकारे असलं तरी देखील त्याचं कार्य जे आहे ते आपण सांगितलं त्याप्रमाणेच असणार आहे. आणि आपण याच्यामध्ये नियम तयार करणार आहोत. त्यामुळे दंड किती हे आपण कायद्यात आणलेलं नाही ते नियमात येणार आहे आणि नियमामध्ये आपण उचित दंड हा निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवू. शंभूराजेंनी कशाचं हा मानसिक नाही ते मानसिक नाही त्यांचं म्हणणं सामाजिक बहिष्कार अधिकारी त्याचं नाव दुसरं काहीतरी ठीक आहे. त्याचा विचार करून आपल्याला ते कधीही करता येईल. त्याचं नाव व्यापक करू त्याची. सन्मान्य शंभूराजेंनी राजकीय बहिष्काराच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडलेला आहे. तोही जर सामाजिक प्रकारचा राजकीय बहिष्कार असेल तर तो याच्यात कव्हरच झालेला आहे. राजकीय प्रकारचा असेल तर मात्र मग त्याला फारसा काही त्याच्यावर तुमची कमिटी निश्चितपणे तयार करू. आणि म्हणून हो बालगृह आपण जे पुनर्वसन म्हटलंय त्याच्यामध्ये निश्चितपणे यातल्या विक्टिम्सला प्राधान्य हे देता येईल आणि त्या संदर्भातलं आपण जेव्हा नियम करू त्यावेळेस त्याची पॉलिसी देखील आपण निश्चितपणे तयार करू. संपूर्ण सभागृहाने याला समर्थनच दिलेलं आहे. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी ज्या सूचना केल्या जरूर त्या देखील आम्ही यामध्ये विचारात घेऊ. आणि म्हणून एक या सभागृहाच्या पुरोगामी परंपरेमध्ये एक चांगला पुरोगामी कायदा या ठिकाणी आपण एकमताने मंजूर करतोय ही मला याबद्दल अतिशय आनंद आहे. मी सभागृहाचे आभार मानतो आणि हा कायदा मंजूर करावा अशा प्रकारची विनंती करतो. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते खंड 22 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्याने म्हणावे. एकमताने विधेयकाचे भाग झाले. प्रस्ताव असा आहे की सन 2016चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध बंदी व निवारण विधेयक 2016 संमत करावे. प्रश्न